जय गुरु. जय गुरु. हा, दिसतंय का सगळ्यांना? हो. हो. ठीक आहे. तर बऱ्याच जणांनी गृहपाठ प्रयत्न खूप चांगला केला. काही काही जणांचं म्हणजे ठीक आहे, काही काही सुधारणा करायला पाहिजे, पण ठीक आहे, तुम्ही अटेम्प्ट केलं ज्यांनी ज्यांनी, आणि ज्यांनी बऱ्याचदा स्वतः केलं असेल पण पाठवलं नसेल अशी मी आशा करतो बऱ्याच जणांनी. पण आता आपण इथं करूया. काय असेल? मी बघितलं बऱ्याच जणांनी पाठवलेलं. काही काही म्हणजे काही काही बरोबर होतं, काही काही चुका होत्या, पण त्यात आपण दुरुस्त करूया इथे. पहिलं वाक्य: तिष्ठती इदानीमुपवने रमेशः. काय काय होईल इथं? कुणीतरी पटकन सांगा. तिष्ठति इदानीं. तिष्ठत. नाही, एक ठीक मिनिट, आहे. आपण एकेकाच नाव घेऊ. हा, दिलीप सर, तुम्ही सांगा पहिलं. या तिष्ठति इदानीम् उपवने रमेशः. हा, तिष्ठति प्लस इदानीं प्लस उपवने रमेशः. याचं ह्रस्व दीर्घ सांगा मला जरा. अ, तिष्ठति दीर्घ इ, नाही, दीर्घ नको. तिष्ठतीचा ती ह्रस्व. तिष्ठति ह्रस्व सॉरी तिष्ठतीचं ह्रस्व येईल ते. हम्म. तिष्ठति ह्रस्व इ, नंतर इदानींचं ह्रस्व इ, हा. अ, नंतर अ, आणि उपवनेचं उ. नाही, म म म अ, लंगडा. म अधिक उ मू असं. अच्छा, हा. इदानीम इथं ओके. इदानीम. म दंगला मचा म प्लस अ, अर्धा. हा. उपवन नाही, अ नाहीच उपवनेचं उ. येणार. अ उ नाहीच उ येणार. येईल उपवने. नुसतं हा, उपवने म उपवने अधिक उ मू. हा. आणि हम्म. दुसरं उपवनेच एक. रमेश. रमा अधिक ईशः रमेशः. हं? अच्छा, याचं पण हा रमेश होईल, रमा अधिक ईश्वर, बरोबर आहे. हे विसरलो हा. मी. हा. ठीक आहे. तर येस. अशा रीतीने याच्या संधी झाल्या. कोणाला काही डाऊट आहे याच्यावर? सर ते लिहून डाऊट? मला एक डाऊट म्हणा आहे. तिष्ठती लक्ष्मी दानी बोलते. उपवन. सर हे स्क्रीनवर दिसत आहे का? हो, दिसत आहे ना. तर इथं दिसत असं नाही होईल. मला. हा. नाही, उत्तर दिसायलाच लिहिताना पाहिजे. कसं लिहायचं? उत्तर असं लिहायचं: लिहिताना असं अधिक तिष्ठती अधिक करून लिहायचं. अ- अधिक, हा, इदानीम अधिक, हा, उपवने अधिक रमेशः. समजलं? असं झालंय, नाही का? सर ते तिष्ठत अधिक इदानी मिळणार नाही का? तिष्ठत नाही हो, तिष्ठत कशाला येईल? हा. अच्छा, ते तेच येणार का? ओके. इदानीम. हा. हं. मला वाटतं आता तिष्ठत प्लस हं. आता पुढचं तिष्ठती सांगा. प्लस इदानी असं. नाही, वाक्य आता होईल ना, रमेश हा तिष्ठती. आता तुम्ही तो क्रम चेंज करा नंतर, पण संधी विग्रह पण असा केलेला आहे. हा. हा, पण आता वाक्य तर तीच येणार. जसं पल्लवीताई म्हणाला की तसं कर्ता कर्म क्रियापद अशी क्रमवारी करायची असेल तर इदानीम उपवने र रमेशः तिष्ठती, किंवा रमेशः उपवने इदानीम तिष्ठती. पण तो क्रम आहे, तो वेगळा प्रश्न. हं? ठीक आहे. आता नाही, पुढचं म्हणून दुसरं वाक्य. तिथे तिष्ठत नाही येणार, तीच येणार. हा. हा. बरोबर बरोबर. रमेशः तिष्ठती, बरोबर. प्रथम पुरुष एकवचन म्हणून तिष्ठती. हा. हं? बरोबर. तिष्ठतीच सर ती रस्व येते ना? मग हो. ऱ्हस्वच नाही तर. मी लिहिलंय नाही, बघ मगाशी बघ. तुम्ही काय दीर्घ काय? म्हटलात ना, दीर्घ. नाही 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 नाही, ऱ्हस्व नाही नाही दिली. नाही, मी ऱ्हस्वच नाही, मी म्हटलं. चुकून मी चुकून म्हटलं, हा चुकून ठीक म्हटलं आहे. ती ती हा. हा, तेच. ठीक ती आहे. रस्वच आहे. पुढचं. ती आहे. मग इथं तिष्ठती सेंटेन्स मध्ये तिष्ठती ती दीर्घ आहे ना पण. मग अहो, ती आणि आपण ई काल मिळून झालं. एक मिनिट, एक मिनिट. तर काल या. काय जात बोललो आपण, की जेव्हा ऱ्हस्व हा, ई आणि ह्रस्व ई आणि ह्रस्व ई यांची जेव्हा संधी होते तेव्हा ते हा, तिष्ठती हा. होतं. ती असं. होते. अच्छा अच्छा. हा. म्हणजे बर. बर. हा. आता पुढचं दुसरं वाक्य कोण सांगेल? मी सांगू? हा, पल्लवी, तू बोला. पल्लवी. हा, बोला. आधी वाचते नास्तीश्वरः वाक्य.
एक मिनिट, आता पल्लवी सांगतायत तर त्यांना बोलू द्या, मग दुसरं बोला पल्लवी. हा. न अधिक अस्ति अधिक ईश्वरामधला ई दीर्घ, नाही, अस्ति अस्तीचं. मधला स्ती पहिला ह्रस्व, अस्ति मधला स्ती ह्रस्व हा. अधिक ईश्वरामधला ई दीर्घ हा. इति कथयती गोविंद. बस, सध्या एवढंच आहे, बाकी काही कुठं अजून काही नाहीये हा याच्यात. हं. का ईश्वर बरं नाही? हा पाहिजे. हा, म्हणजे ईश्वर लिहायला हा. पाहिजे. हा, अस्ति अधिक ईश्वरा, बरोबर. हा. हा, असं आहे. ठीक आहे. आता पुढचं पुढचं कोण सांगेल? हे कळलं का? याच्यात काही शंका आहे का तुम्हाला? संधी या खूप महत्वाच्या आहे सर हे संस्कृतमध्ये. सर फक्त ज्याची संधी आहे तेच कोड करून सांगायचं का? बाकीच्या शब्दांचं काही नाहीये. बाकी आपल्याला सध्या काही करायचं नाही त्याचं. सध्या आपला अच्छा. फोकस आहे तो संधी सोडवण्यावरती आहे. ओके ओके सर. मी वाचू तिसरं वाक्य. हो. हो. किम मंदिरे पूजार्थं गच्छति देवा देवी दानीम. किम मंदिरे पूजार्थं गच्छति देवी दानीम. देवी दानीम येईल का सर? नाही नाही, आता पहिली स्टेप म्हणजे या वाक्यात संधियुक्त शब्द कुठले आहेत ते सांगा. हा, ते पूजार्थम बरोबर. हा, तर आणि त्याचं काय गच्छति. होईल? पण मग नाही अं, नाही, पू- एक मिनिट. हा, हा, पूजार्थमचा संधी विग्रह करा. पूजा अधिक पूजा अधिक अर्थम. पूजा अधिक अर्थम. अर्थम बरोबर. हा, नंतर गच्छति. गच्छतीचा संधी विग्रह कसा होईल? नाही 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 नाही, सॉरी सर. देवी दानीम. त्याचा काय होईल? देवी अधिक इदानीम. बरोबर. देव अधिक मग इदानीम. देव व अधिक ई याचं काय होतं? देवी नाही, देवी अधिक ई असं जर म्हटलं तुम्ही तर मग ते बरोबर आहे का सांगा? तर अधिक ई बरोबर ए असं आपण शिकलो होतो ना. देवे दानीम झालं हो असतं. हो हो. त्यामुळे इथे देव अधिक हम्म. इदानीम नाहीच होणार, हे देवी अधिक इदानीम असंच हो. हा, अच्छा. ओके सर. ठीक आहे. चौथं सांगा आता कोण? सगळ्यांनी बोलायचंय हा, मौन व्रत धारण करून क्लासमध्ये बसायचं नाही. चुकलं तरी चालेल, कारण मी चुकलं तरच तुमच्या बोलू चुका का दुरुस्त. सर? मी बोला वाचते सुजाता. सुजाता. हा, मी बोला. बोलू का? एक मिनिट, एकेकाने. आता सुजाता. हा. हा. श्रीशः पालयती जगत. हम्म. त्यातला ह्याचा शब्द संधियुक्त शब्द श्रीशः. हम्म. श्री अधिक ईशः. श्री अधिक ईश ईशः. ईश, बरोबर. अजून कुठला शब्द आहे संधीचा? अरे बापरे, पालयती हे आहे नाही. हम्म. सर मला तरी पालयती एवढाच जगत. वाटतोय. हा, बरोबर आहे नाही तुमचं. असं. मी असंच तुम्हाला विचारतोय. याचं विचारण्याचं कारण असं की ज्यांनी ज्यांनी काही बऱ्याच जणांनी अटेम्प्ट करून ग्रुपमध्ये टाकले ना, ते टाकले म्हणजे चांगली गोष्ट आहे, कारण त्यांनी धाडस केलं. पण त्यांच्या अशा त्यांनी काही जणांनी अशी पालयती किंवा क्री हा क्रीडतीचं पण विग्रह केला असं. म्हणजे आपले जे नॉर्मल क्रियापद जी आपण शिकलेलो आहेत ना, त्याचा पण तुम्ही संधी विग्रह करायला गेलात म्हणजे आता सगळीकडे तुम्हाला संधी दिसायला लागल्या. तसं नको व्हायला. बरोबर आहे तुमचं की पालयती हा धात क्रियापद आहे प्रॉपर, यात काही संधी नाहीये. बरोबर. हा. पाचवं मी सांगू का? हा, नाव सांगा मग. नाव सांगा. भावना. हा, शैलजाने आधी. शैलजा, बोला शैलजा. किम तत्र अस्ति कृष्णः. हा. तत्र अस्ति. हम्म. तत्र इथं अधिक अस्ति. अस्ति. तत्र अधिक अस्ति.
बरोबर. हम्म. तत्र अधिक अस्ति आहे. हा, अजून काही आहे का संधी याच्यात या वाक्यात? मला तर वाटत नाही, सर. हा, नाही सर, नाही. बरं. नाही. 6वं कोण सांगतोय? मी सर मी सांगू सांगू का? का? माधुरी सांगा. नावं हा. सांगा म्हणजे मी त्याचं नाव घेईन. हा माधुरी माधुरी कुलकर्णी. हा हा सह बोला. क्रीडितुं मत्रा गच्छति. हम्म. आणि त्याचं क्रीडितुं प्लस अत्र प्लस आगच्छति. बरोबर. छान. समजलं का सगळ्यांना? हा. क्रीडितुम अधिक अत्र अधिक अत्र आग गच्छति. आगच्छति. कळलंय सगळ्यांना? क्रीडी दी पाहिजे, ड पाहिजे, सॉरी. हा, समजलं हे? हो. हा. आता 7वं कोण सांगतोय? नाव सांगा मला. मी सांगू का? भावना प्रयत्न भावना. करते. हा. हा, सांगा. छात्रे विद्याध्ययनमवश्यम कर्तव्यम. ते तुम्ही काय म्हटलं पहिला? विद्याध्ययन एक मिनिट भावना. विद्या भावना एक मिनिट. छात्र पहिला छात्रैहि इथे ना, इथे छात्रैहि असं म्हणा किंवा छात्रैहि हा, असं म्हणा. हा, असं. छात्रै हे एक तर छात्रैहि वि- असं म्हणा किंवा छात्रैहि हा, असं म्हटलं तरी चालेल. छात्रै थोडासा हवा सोडायची. विद्याध्ययन हा हा विद्याध्ययनमवश्यम कर्तव्यम. हा विद्या विद्या अध्य विद्या अधिक अध्ययन हा. अधिक अवश्यम. एक मिनिट. तुमचं काय म्हटलं? अधिक विद्या अधिक विद्या अधिक अध्ययन. अध्ययनम. अध्यय नाही, एक मिनिट. अध्ययन बाकीच्यांनी बोलू नका. तुमचा चान्स येईल तेव्हा तुम्ही बोला. हा, काय म्हणताय भावना? हा, विद्या विद्या अधिक. अधिक अध्ययन अधिक अवश्यम. ठीक आहे, अवश्य. पण मला एक सांगा की हा, अध्ययन अधिक अवश्यम याची संधी काय व्हायला पाहिजे? अध- हा, अध्या अ, अध्ययन अध्ययन अवश्यम येते ना. त्याची संधी काय कशी होईल? अशी होईल का? हा, मग कुठनं आला इथे? अवश्यम आहे. मग काय मग संधी होईल? अधिक येणार ना ते. पण मग अधिक बरोबर म्हणजे आ येतो विद्याध्ययनावश्यम आवश्यम होईल. मग इथे आहे का? नाही. अवश्य नाही. हा, इथे मग कुठनं आला? म्हणजे तुमचं काहीतरी चुकतंय. हो बरोबर आहे? हो बरोबर आहे. मग काय विद्या चुकतंय? इथे मग काय येतोय याचा विचार करा. विद्या अधिक अध्ययन अवश्यम येते का? अवश्यम येत. अवश्यम बरोबर आहे. पण हा त्या म का आलाय? न आणि वच्या मध्ये म का आलाय? नाही लक्षात आलं सर. ओके. आपण आधी बघितलं होतं ना मी इथं. सांगू का? एक मिनिट. इथं बघितलं ना, इदानीम उपवने म अधिक उच मू हम्म. झालं ना, तर इथं हा हा अध्ययनम अधिक ओके. अवश्यम बरोबर म होतो. असं अच्छा समजलं? अच्छा अध्ययन पाहिजे. हा, हो हो आलं लक्षात. हा विद्या अधिक अध्ययन. समजलं नाही? मग जेव्हा हो 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 व्यंजन असतं आणि समोर स्वर येतो तेव्हा ते बरं येतो. म समोर आला तर म समोर ए आला तर म समोर उ आला तर मू असं. हा ओके सर. हा, ठीक आहे. 8वं कोण सांगताय? सर मी सांगू का? मी लक्ष्मीताई सर सांगा. हा, जन लक्ष्मीताई. उद्यमेन सदा नर्मं प्राप्नोति. हम्म. सदा प्लस आनंदः. लक्ष्मीताई, तुमचा आवाज ब्रेक होतोय. हो. उद्यमेन प्राप्नोति. नाही नाही, तुम्ही जरा सिग्नल तुमचा कुठेतरी दूर आहे तुम्ही, मला वाटतं. हं?
सर मी सांगू का? हा, तुम्ही सांगा. अचलाताई सांगतील. हा. लक्ष्मीताईंचा सिग्नल झाल्यावर त्या परत दुसरं सांगतील. हा, अचलाताई सांगा. जनाः उद्यमेन सदानंदम प्राप्नोति. जनाः उद्यमेन सदा अधिक आनंदम प्राप्नोति. सदा अधिक आनंदम. दन हा, हो. बरोबर. हा. थँक्यू सर. हा, चालेल. पुढचं तर कोण इथे सांगेल? सत अधिक आनंद होऊ शकतं का? नाही नाही नाही, सत सदा नाही ना, नाही नाही, सत अधिक आनंदम नाही, सदा अधिक आनंद. नाही ना. नाही. ओके. कारण मी काय पण माहितीये तोच का? डाऊट विचारत होते, हा, नाही, कारण सत अधिक. दच्या जागी. हा, बोला. हॅलो सर, मी पण तोच डाऊट विचारत होते. तर सत अधिक आनंदम याच सदानंद नाही होणार. हम्म. सदा अधिक आनंद असं. कारण असं की त अधिक आचा सतानंद होईल ना, मग ते दा का होईल? समजलं का? जसं इथे आपण अध्ययनम अधिक अ आल्यावरती म होती ना, तसं सत अधिक आनंदम. मग हा, त्याचं काय व्हायला पाहिजे? सतानंद होईल ना ते, नाही का? सर सच्चिदानंदाचं काय होईल मग तिथं? सच्चित आनंद. बरोबर आहे तुमचं डाऊट. सच्चित सच्चिदानंद. आनंद. हा, सच्चित सत अधिक चित अधिक आनंद. बरोबर. पण नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. काय होतं माहितीये का, जेव्हा सत अधिक आनंद पण होऊ शकतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण का, तो नाही नाही, तो समोर जेव्हा आ येतो ना, तर तेव्हा आणि समोर न आहे, तर त्यामुळे त्या तचा पण डा होतो. आणि म्हणून तो, आणि म्हणून ते सदानंदामध्ये सत अधिक आनंद पण होऊ शकतं. पण जो सदानंद हा जो कॉमन शब्द जो आहे ना प्रचारामध्ये, त्याची विभक्ती ही म्हणजे विग्रह हा सदा अधिक आनंद आहे. पण टेक्निकली सत अधिक आनंद बरोबर सदानंद. आणि उदाहरण तुम्ही छान दिलं अगदी, सच्चिदानंद. असं बरोबर. सर मी बोलू का? सर बोला. हा, बोला. हा, ते सच्चिदानंद मध्ये हा, त बरोबर त अधिक च आल्यावर ते ह्याच्यामध्ये काय व्यंजन संधीमध्ये येतं ना सर ते? हा, ते व्यंजन संधीमध्ये तर ते तुम्हाला आत्ता नाहीये, तुम्हाला थोडं नंतर हा. शिकवलं जाईल. सध्या आपण पण स्वर हे वेगळं संधीचा आणि अभ्यास ते करतोय वेगळं ना. ना. हा, हा. स्वरसंधीचाच अभ्यास सर करतोय आपण. हा, सर त्यामुळे इथे सदानंद मध्ये आ प्लस आ येत आहे आणि ते सच्चिदानंद मध्ये त प्लस च बाकीच्यांनी, येतो सर. अरे बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज सगळ्यांनी. हा, एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूट करतो आधी. हा, हा, हा. आता बोला अंजली तुम्ही. हा, अंजली नाही, अचलाताई बोला. अनम्यूट करून बोला, तुम्हाला शंका होती ती. नाही ऐकू त्यांना येते. म्यूट केलेलं लक्षात आलं नाही. त्यांना कळत नाही अनम्यूट कसं करायचं ते. ठीक आहे. हा, हा, बोला हॅलो अचलाताई. हॅलो सर. हा, हा, ते सदा प्लस आनंद मध्ये सदाचं आ आणि आनंदाचं आ आहे. पण सच्चिदानंद मध्ये सत अधिक चित्त म्हणजे तिथं येणार त आणि च ची संधी. हो असं ना होईल. सर? असं तुम्ही दाखवलं ना, दिसतंय तुम्हाला मी काय हा. दाखवलं ते? हो. सत अधिक चित अधिक आनंद. तर या त च समोर न आल्यामुळे दा होतं. इथे या त च च होतं, सच्चिदानंद. या त च च होतं आणि या त च द द द होतं. समजलं? त्यामुळे हा. सच्चिदानंद म्हणजे त हा राहतच नाही. बरोबर. हा. जसं हो. आपण ओम तत्सद ब्रह्मार्पणमस्तु म्हणतो ना, तर पण मूळ शब्द आहे इथं त च द झालं तर द च काय होणार सर? कुठे? सदा आनंद मध्ये ऑलरेडी द आहे ना? नाही, द कुठे आहे इथं? सत अधिक नाही नाही चित आहे.
त्या हा तच ती दा या तच द होऊन द आशी जेव्हा तो जोडला जातो तेव्हा त्याचं दा होतं असं. अच्छा, हा. मग आपल्याकडे सदा प्लस आनंद आहे, ऑलरेडी दा आहे, त्याचं हो काही होत नाही ना सर? त्याचं काही होत नाही नंतर. हा ठीक आहे, थँक्यू सर. हा ठीक आहे. ओके. आता पुढचं मी पुढचं वाचू सांगा. सर? मी वाचू? नाव सांगा ना. उषा किरण का? वाचू. बोला. हो. हा. वैद्याः कथयन्ति यत् मधुष्ण भवति. हम्म. मधुष्ण, हा. मधु अधिक उष्ण. हे सांगा. ह्रस्व दीर्घ पण सांगा मला. उष्ण हे ह्रस्व आहे, मधु दीर्घ, उ अधिक उ. मधु अधिक अधिक उष्ण. उष्ण, उष्ण ह्रस्व. हा असं. पण मला असं वाटतं मधु दीर्घ आहे का पुस्तकामध्ये दिलेलं तुमच्या? मधु हो. रस उपकरण. हा दीर्घ मधु. आहे. हा दीर्घ दिले सर, दीर्घ दीर्घ दिले. आहे. मधुष्णम नाही, मधुष्णम दीर्घ आहे. हा. पण हे बघा इथं मधु मधु ह्रस्व आहे बघा. ह्रस्व आहे. ह्रस्व मधु आहे. ह्रस्व आहे. ह्रस्व पाहिजे. हा मग मधु हा ह्रस्व शब्द आहे. हा हा मधु असं नाही पाहिजे. मधु ह्रस्व पाहिजे. नाही, या पुस्तकात ह्या वाक्यात दिले सर, मधु उष्ण दीर्घ. हो कारण ते उ ह्रस्व उ अधिक ह्रस्व उ बरोबर दीर्घ उ म्हणून तो दीर्घ उ झाला. हा ठीक आहे. आता दहावं सांगा. आसावरी सांगू. आसावरी. हा बोला. वधुक्तं संदेशं सेवकः तत्र नयति. वधू वधू प्लस उक्तम धू ह्रस्व बा. संदेशं सेवकः तत्र नयति. नय अधिक इति. असं म्हणायचं आहे तुम्हाला? धू ह्रस्व आणि उक्तम. बरोबर. हा ठीक आहे. आता पुढचं आणि वाक्य बघू. नयती म्हणजे नयाधिक. नाही नाही नाही, ते नयती हा तुम्ही नाही शिकलेला आहात हा ना क्रियापद. त्यात काही शब्द नयतीमध्ये काही नाही. काही होत नाही ना सर? हा ते क्रियापद आहे ना नयती. हा सेवक नेतो, सेवका नयती असं. हा ठीक आहे. 11वं कोण सांगेल? सर वधू उक्तमचा अर्थ काय आहे? वधूक्तमचा बोलणं बरोबर. का, म्हणजे वधू बोलणं? वधू हा. वधू बोलते. नाही 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 वधू नाही. बोलते. एक मिनिट. तुम्ही धातू साधित उत्तम शिकलेला म्हणजे आहात ना. तर वच धातूचं कर्मणी भूतकालवाचक धातू साधित उत्तम. उक्त हा उत्तम उक्ता असं होतं. उक्त हा उक्ता उत्तम. उक्त हा म्हणजे बोललेले. उक्त हा म्हणजे बोलले. बोललेले. हा म्हणजे त्या याच्यानुसार ते पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी असं होईल. हा वधूक्तम म्हणजे वधूने बोललेला संदेश सेवक तेथे सेवक. नेतो असं. वधूने बोललेला संदेश. उक्ता म्हणजे बोललेलं, नाही का? हा समजलं? ठीक आहे. आता हे सांगा 11वं. मी वाचते. विद्या कुलकर्णी. हा विद्यार्थी बोला. दुस्तरम भवती खलु मातृणम. मातृणम हा शब्द आहे. मातृ अधिक ऋणम बरोबर मातृणम. फक्त तो ऋणचा उच्चार तुम्ही सांगितला तसा करायचा. मातृणम. मातृ मातृणम. याचं होईल असं मातृ अधिक ऋणम असं. हा मातृ अधिक ऋणम बरोबर मातृणम असं. सर मला एक डाऊट आहे. दुस्तरम भवती आहे, दुस्तरमचं होतं का? दुहू प्लस तरम असं? नाही कसं आहे माहितीये का? सांगतो. प्रश्न बरोबर आहे तुमचा. कसं आहे की आता दुस्तरम मध्ये दुस नावाचा उपसर्ग आहे. तर ते हा पण ते ना
ते व्यंजन संधीमध्ये येतं ते. हा उपसर्ग अधिक तरम बरोबर दुस्तरम ते व्यंजन संधीमध्ये येतं. ते अजून तुम्हाला नाहीये. तुम्हाला सध्या फक्त अच्छा. स्वरसंधीच आहेत. हं? त्यामुळे ते ते पुढे मी येईल पहिले तुम्हाला. शिकलेलं होतं ते मला आठवलं म्हणून. बरोबर अच्छा अच्छा बरोबर. ओके ओके हं? हं, ओके हम्म. हं. पुढचं 12वं कोण बोलेल? मी बोलू का संगीता? हा संगीता बोला. सुरेंद्र गायकेशु श्रेष्ठ. हा. सुरेंद्र आहे यामध्ये. सूर हम्म. अधिक इंद्र, सूच त्याचं सुरेंद्र, आणि श्रेष्ठच काही होत नाही ना. सूर अधिक इंद्र, उ आणि ह्याचं होईल. उंद्र नाही, इंद्र होईल ना सर? बरोबर. हा ठीक आहे. सॉरी हे इंद्र. हा बरोबर. हा, हा ओ आणि ई ची संधी झाल्यामुळे हा सुरेंद्र झालं ते. हा ठीक आहे. आता पुढचं कोण सांगेल? 13वं. मी सांगू अंजली? अंजली बोला. हा. देवेशः पूजः. हम्म. हम्म. पूज्यः. देवे पूज्यः. हा पूज्यः. देवेश आहे इथं. हम्म. देव प्लस ईशः. देव प्लस ईशः. बरोबर. ईशः. हा अ प्लस ई. हा पुढचं सांगा. पटकन पटापट सांगा. हा मी सांगू सर? हा, सांगा लक्ष्मी. हा महेन्द्रः पाठशालां गच्छति. हम्म. महा प्लस इंद्रः. बाकीचं सर्व महा तसंच राहणार. बरोबर. महा प्लस प्लस इंद्र. इंद्र. हा बरोबर. हा पुढचं कोण मी सांगेल? सांगू सर? पुढचं. हा वासंती. वासंती बोला. वासंती. बोला बोला. महेशः कैलासं निवसति. हम्म. महा अधिक ईशः. महेशः. हम्म. बरोबर. पुढचं कोण सांगेल? पटापट सांगा. आज आपल्याला पूर्ण करायचंय. सर मी सांगू का? नाव सांगा ना. नाव सांगा आधी. हा माधुरी कुलकर्णी. माधुरी. हा बोला. हम्म. मूढाः देहे स्थितमीश्वरं नानुपश्यन्ति भक्ताः चैनं पश्यन्ति. इथं स्थितमीश्वर ही संधी आहे. सांगा ना म्हणजे रस. हा स्थितम प्लस ईश्वर. हितम प्लस ईश्वरम. ईश्वरम. अजून नानु पश्यन्ति. नानुपश्यन्ति. प्लस उपश्यन्ति. काय त्याचं ब्रेकअप काय? न अनुपश्यन्ति. न अनुपश्यन्ति. न अनुपश्यन्ति. न हा अनुपश्यन्ति बरोबर. हा हे कोणी कोणी नानू अधिक पश्यंती केलंय. म्हणजे त्यांना वाटलं पश्यंती हा एक धातू आणि नानू वेगळं. पण नाही, तसं नाही. न अनुपश्यंती अनुपश्यन्ति. म्हणजे नुसतं पश्यंती म्हणजे पाहतो. हा हा अनु म्हणजे फॉलो. अनुपश्यंती म्हणजे अं, अं, एक मिनिट हा जस्ट हे देतो. हा न अधिक अनुपश्यंती. असं होईल. बरोबर. न अधिक आणि अनुपश्यंती. हा आणि चैनमचं पण होईल ना. हा चैनमचं आणि होणार ना सर? हो सांगा ना. ते पण सांगा. हा च प्लस ऐनम. एनम. हा एनम. येनम. च ऐनम ऐनम नाही. प्लस चे प्लस ऐनम. ए. ऐनम नाही, एनम. 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 हा च अधिक एनम. हा असं. आता पुढचं 17वं. त्याचा काय अर्थ आहे? चैनम पश्यंती म्हणजे काय? भक्त हा च भक्त आणि एनम आणि म्हणजे एनम म्हणजे हेच असं. याला बघतात असं. मूढा हा याचा अर्थ कसा आहे? हा गीतेमधला आहे मला वाटतं. हा मूढा म्हणजे मूढ मूढ लोक जे आहे तर ते देहामधल्या देहे म्हणजे सप्तमी देहात स्थित असलेल्या ईश्वराला ईश्वराला ईश्वरला बघत न नाही. न अनुपश्यंती. न बघत नाही. अनुपश्यंती म्हणजे बघू शकत नाहीत. हा देहात शकत. ईश्वर असतोच पण बघू शकत नाही. पण जे भक्त असतात भक्ता हा च एनम पश्यंती.
भक्त याला बघतात, ह्याला याला म्हणजे ईश्वराला बघतात. समजलं? हा, ठीक हो आहे. पुढचं. थँक्यू. हा, पुढचं 17वं सांगा कोणी. बोला मी पटापट. सांगू का? हा बोला. मी सांगू का? सांगा. हो सांगा. राजपुरुषोत्तम हा वृतान्तं सः रामं कथयति. हम्म. राजपुरुष प्लस उत्तम. राजपुरुष पुरुष हा पुरुष अधिक उत्तम. अधिक उत्तम. बरोबर. उत्तम. बरोबर. हा आणि वृत्तांतम पण होणार ना सर? हा वृत्तांतम. वृत्तांत माहिती आहे, त डबल आहे तिथं. हा हा तर हा तर वृत्तांतम होईल पण किंवा नाही पण होणार. हा हा पण वृत्त हा प्लस पण अंत होणार नाही का सर? वृत्त प्लस अंत. वृत्त प्लस अंतम. बरोबर आहे. वृत्तांतम. हा बरोबर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ओके ओके सर. इथे राजपुरुषः पाहिजे का विसर्ग असेल? ऍक्च्युली काय माहितीये की हा समास आहे, राजपुरुषोत्तम. हा त्यामुळे समासात हा, विभक्ती येत नाहीत. हा बर. हा हा, ऍक्च्युली काय माहितीये, राजपुरुषस्य उत्तम असं आहे. असं. हा हा. किंवा राजपुरुषाचे नाही, चे नाही, राजपुरुषेन उत्तम असं पाहिजे खरं. राजपुरुषेण हम्म, उत्तम म्हणजे राजपुरुषाद्वारा बोललेले असं. बोललेलं. हा पण ते समाज असल्यामुळे तिथं काही येत नाही, त्यामुळे ते राजपुरुष असं झालं. बर. विसर्ग लिहायचा नाही तिथे. विसर्ग लिहायची गरज नाही तिकडे, कारण तो काय असतं हा, ना, नंतर सांगेन मी तुम्हाला हा. समासाचे नियम. पण बर समास असल्यामुळे तिथे बर हीच बर. संधी हा, बरोबर. हा ठीक. पुढचं वाचा 18वं. ओके. हा. मी असं तस्मिन वाचा 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 सर तुम्ही. तस्मिन् उपवने एकोनविंशतिः छात्रः भ्रमणार्थं गतः. यामध्ये 19 त्यामध्ये एक अधिक पुनः अधिक विंशतिः. एक आणि अधिक भ्रमणार्थाचं करायचं का? भ्रमण अधिक अर्थ. भ्रमण ते तर करायचंच ना. हं? मग ते तस्मिन पण दोन्ही येईल ना? हा तस्मिन नाही, तस्मिन नाही. तस्मिन एक तस्मिन येईल ना. नाही नाही तस्मिन नाही, एक तस्मिन कसं अधिक काय? पुनः. तस्मिन विभक्ती येते. हा एक एक अधिक ऊनविंशती असं. अच्छा, ऊन वेगळा नाही येणार त्यात ना. ऊन वेगळा नाही, कारण ऊनविंशती. ते ऊनविंशती हा शब्दच आहे. आणि इथं दुसरं येत. हा भ्रमण भ्रमण अधिक अर्थ. अर्थम. अधिक अर्थम. अर्थम. पुढचं सांगा कोणी. मी सांगते सर, माधुरी सांजेकर. बोला बोला बोला. तत्र ते करिष्यन्ति. ऐकू नाही आलं तत्र मला, ते परत सांग. क्रीडोत्सवं करिष्यन्ति. क्रीडा अधिक उत्सवम्. क्रीडा. तत्र ते क्रीडोत्सवं करिष्यन्ति. बरोबर. अधिक क्रीडा उत्सवम्. उत्सव. बरोबर. पुढचं सांगा 20वं कोणी. शोभना खलु गंगोरमय. मी सांगू सर? गंगा हा प्लस तुम्हीच बोलतायत खूप. दुसरे कोणी नाही का? सांगा तुम्ही. शोभनाः खलु गंगोर्मयः. शोभनाः खलु गंगोर्मयच होणार. तर गंगा प्लस उर्मयः. गंगा अधिक अधिक उर्मयः. ऊर्मयी. ऊ दीर्घ आहे ना इथं. हा असं. ठीक आहे. पुढचं कोण सांगेल? अंजली तुम्ही सांगा. मी सांगू सर? उर्मयाचा पण अर्थ नाही कळला मला, पण तो शब्द अडला होता. म्हणजे काय, इट डझंट मेक सेन्स असं वाटलं मला. अच्छा. नाही काल झालं की. उर्मी. नाही सांगतो मी परत. उर्मी म्हणजे काय माहितीये का? आवेग.
आवेग किंवा ओघ. आवेग ज्याला म्हणतो ना आपण, जसं आपल्याला खोकल्याची उर्मी आली, उबळ ज्याला म्हणतो ना, उबळ उर्मी हे समानार्थी आवेग. खोकल्याची उर्मी येते, शिंकेची उर्मी येते. उर्मी म्हणजे लगेच करावं म्हणजे हा पटकन असं वाटतं होतं. ते. हा, हम्म. तर त्याला उर्मी म्हणतात. जसं षडूर्मी. षडूर्मी म्हणजे असं शरीरातल्या देहातल्या 6 उर्मी असतात. जसे षडविकार असतात तसे 6 उर्मी. शिंक, खोकला, हम्म. हा, उचकी, वगैरे वगैरे अशा. इवन आपले जे नैसर्गिक विधी असतात, लघुशंका किंवा, ती सुद्धा उर्मीच असते. म्हणजे आपल्याला आवरायला खूप त्रास होतो ना त्या गोष्टी, त्याला उर्मी म्हणतात असं. हा, तर पण असं. मग गंगोरमय म्हणजे काय? हा, तर उर्मी म्हणजे आवेग. तर गंगा अशी वर्ण येत असते ना पहाडावरनं, डोंगरातून. तर तिचा प्रवाहाचा वेग एवढा, म्हणजे तो आवरला जाऊ शकत नाही. म्हणून त्याला गंगेची उर्मी असं म्हटलंय. समजलं? म्हणजे उर्मी म्हणजे ती थोडक्यात त्या गुरुत्वाकर्षण शक्तीने, पण तो पाण्याचा वेग एवढा प्रचंड असतो म्हणून त्याला हा उर्मी म्हटलं प्रपात जातं. म्हणतात तसं हा, असतं. असं नुसतं तुम्ही जमिनीवर पाणी सोडलं तर त्याला काय उर्मी असते का? नाही, ते आपलं नाही बरोबर. सरकतं. पण गंगेचं पाणी आहे तसं आवेगाने सरकतं ना, बरोबर? मग तर ह्या तो वाक्याचा काय अर्थ होईल? शोभना हा खलु म्हणजे गंगेच्या उर्मीला शोभा आहे वगैरे असं? हो, म्हणजे गंगेचा ओघ आहे तो खरोखर शोभनीय आहे असं. जसं आता आपण ऋषिकेशला बघतो ना, गंगा एकदम अशी खळखळत खाली येते, तर म्हणजे तर ती शोभनीय दिसते ना, म्हणून असं. हं? हो हो, थँक्यू. हा, तर उर्मया म्हणजे गंगेचे ओघ असं. हा, तर उर्मया म्हणजे अनेक ओघ आहेत असे म्हणून. जसं आपण आता पावसाळ्यात सुद्धा आपण घाटात जातो, मुंबई पुण्यात जवळ नाही का, असे खूप सह्याद्रीमध्ये असे खूप असे धबधबे पडत असतात, तर त्याला उर्मी म्हणू शकतो आपण. ठीक आहे, पुढचं वाचा. मी वाचते सर. मी शीतर वाचते. वाचा. शीतर्तु कस्मै न रोचते. हम्म. शीत अधिक अर्तु. हा? काय 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 परत सांगा. ऋतू येणार ना? ऋतू येणार एक ना सर? शीत नाही, त्यांना अधिक ऋतू. हा, शीतर्तु. हो, म्हणजे शीत अधिक ऋतू. ऋतू. ऋतू हो. ऋतू. हा, हा, म्हणून ते त आणि रूचा तर झालाय असं. हा, हा इथे हा बरोबर हा शी तर. हा, हा, ओके, हा. इथे शी शीतर तर तू असं झालं. तू. म्हणजे हा, शी तर तू. र शी तू. हा. शी तर शीतर्तु. असं झालंय खरं. हा, हा किंवा हा शी तर, तुम्हाला म्हणून देतो, शीतर तू असं झालं. म्हणजे बरोबर तो हा जो र आहे, हा शी तर तू असं झालं. समजलं काय? असं तर हम्म. झालं. इथे त आणि रूच तर शीतर झालं. हा, हा. हा, असं तू. समजलं ना? तू आणि हा नाही, हा तूहू तसाच राहिला, पण त आणि हा ऋषींचा रूचा तर झालं. आणि तो मग हा तरचा तो र आहे तो त्या प्रफार झाला असं. हा. पुढचं वाचा. हा, मी सांगते. हा, अंजली. हा, महर्षयः जपं कुर्वन्ति. हा. मह प्लस काय काय? ऋषयः. मह मह की महा? महा हा, बरोबर. हा, महा महा अधिक. प्लस ऋषयः. हा, बरोबर. हा, ठीक आहे, इथे थांबूया आपण आता. आजचं झालंय. हा, वेळ संपत आली आहे, पण हे बरोबर आहे. तर आता बाकी तुम्ही करा. हा, हे सगळे 23 ते 28 तरी सगळ्यांनी स्वतःचे स्वतः करा आणि पाठवा. हा, ग्रुपवर. ओके. चला, जय गुरु. ओके. जय गुरु सर. जय गुरु जय सर. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर.